कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाच रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमाभोई जयंतीचे औचित्य साधून तळोदा येथील भोई समाज पंच मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजक, रक्तदाते आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत रक्तदान केले आहे। संकटाच्या काळात भोई समाज पंच मंडळाने रक्तदान शिबिर घ्यावे अशी संकल्पना युवा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भोई यांनी मांडली होती। या शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। सदर उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, तालुकाध्यक्ष धनालाल शिवदे, उपाध्यक्ष चंदू सोनवणे, सचिव धनराज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर रामोळे, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश शिवदे, सहसचिव चंद्रकांत साठे, जिल्हा संघटक जगदीश वानखेडे, शिवदास साठे, जालंधर शिवदे, प्रकाश वानखेडे, युवा तालुकाध्यक्ष मनोज ढोले, सचिन तावडे, प्रमोद मोरे, विकास वानखेडे, धीरज साठे, पवन मोरे, सागर ढोले, अभिषेक नुक्ते आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले। भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त आज तळोदा शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, सगळ्या जगामध्ये जो थैमान घातलेला आहे, त्या थैमानाला मात देण्यासाठी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं होतं की सध्या आपल्या महाराष्ट्रात रक्ताची खूप तुटवडा आहे, ते भरून काढण्यासाठी सर्व समाजातील जे सामाजिक प्रिय असतील त्यांनी पुढाकार घ्यावा आणि रक्तदान करावे असे त्यांनी आवाहन केलं होतं। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन संत भीमाभोई जयंतीचे औचित्य साधून तळोदा भोई समाज पंच मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन तळोदा येथे भोई समाज पंचवाडी येथे करण्यात आले आणि या रक्तदान शिबिराला बहुसंख्य समाजातील लोकांनी प्रतिसाद दिले। मी पुन्हा एकदा आव्हान करेल की ज्याप्रमाणे तळोदा शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून जो महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे तो पूर्ण भरून काढायचा आहे। धन्यवाद।